ख्रिस्ताचा आत्मा हा मिशनचा आत्मा आहे. आपण जितके त्याच्या जवळ जाऊ तितके प्रभावी मिशनरी आपण बनू. हेनरी मार्टिन जे 18व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात मिशनरी म्हणून आले, त्यांचे हे शब्द. त्यांच्या विधानात काहीतरी खोल सत्य आहे. ते सर्वप्रथम हे सूचित करतात की मिशनची मुळे परमेश्वराच्या कार्यात आहेत. दुसरे म्हणजे जर आम्ही येशूचे अनुकरण करणारे असू तर मग आम्ही त्याच्या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. म्हणूनच एक प्रभावी मिशनरी होणे हा येशूच्या मागे जाण्याचा एक मूलभूत भाग आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण जे मार्कच्या शुभवर्तमानातील वाचन ऐकले त्यात संत मार्क आपले लक्ष येशूने शिष्यांना कामगिरीवर पाठवले या घटनेकडे केंद्रित करत आहे. या बायबलमधील परिच्छेदावर जर आपण चिंतन केले तर येशूचे मिशन प्रामुख्याने 3 तत्वांवर आधारलेले असल्याचे आपल्याला दिसून येते. पात्रता. परमेश्वराच्या कार्यात सहभागी होण्यासाठी कोणती बरं पात्रता लागते? जी पात्रता त्या 12 जणांत होती तीच पात्रता. त्यांची पहिली पात्रता होती की येशूने त्यांना त्याच्या मागे येण्यास बोलाविले. दुसरी पात्रता ती म्हणजे त्यांनी आज्ञाधारकपणे त्यासाठी दाखविलेली तयारी. येशूच्या मिशनसाठी एवढी पात्रता पुरेशी होती, अधिक कशाची गरजच नव्हती. शिष्य होण्यासाठीची हाक म्हणजेच शिष्य बनविण्यासाठीही दिलेली हाक होय. येशू आपल्याला त्याच्या मागे येण्यास बोलावत आहे काय? होय. आपण इच्छुक आणि आज्ञाधारक मनाने त्याचे अनुसरण करण्यास तयार आहोत का? तसे असल्यास आपण सर्व राष्ट्रांना शिष्य बनविण्याच्या उद्देशाने त्याच्या या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहोत. दुसरे तत्व म्हणजे निकट, अर्जन्सी. येशूने त्यांस आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका, भाकरी, झोळण किंवा कमर कशात पैसे घेऊ नका, तरी वाहना घालून चाला, 2 अंगरखे घालू नका. आजच्या शुभवर्तमानातील वरील वचनात येशूने त्याच्या प्रत्येक अनुयायांना जगाच्या ऐहिक गोष्टी सोडून गरिबीचे जीवन जगण्यास आवाहन केले आहे. येशूचे मिशन हे सुखसोयी व सुविधा यांच्यापेक्षा सेवा करायला प्राधान्य देते. The mission always takes priority over our comfort and convenience. येशूच्या मिशनचे हे महत्त्वाचे दुसरे तत्व निकट. आम्ही सुवार्तेसाठी आमच्या सुखसोयी व सुविधांच्या आराम क्षेत्रातून बाहेर पडण्यास तयार आहोत का? आम्ही दुसऱ्यांची गरज जाणून ती निकटीने भागविण्याचा प्रयत्न करतो का? तिसरे तत्व आहे विश्वास, फेथ. वचन 9 मध्ये आपल्याला एक तत्व समजते, ते म्हणजे विश्वासात राहण्याची आवश्यकता. येशूच्या आज्ञेचे पालन केल्यामुळे शिष्यांना त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून न राहता परमेश्वराच्या सामर्थ्यावर व तरतुदीवर अवलंबून राहण्यास भाग पडत होते. हे त्या 12 जणांची एक प्रशिक्षण होते. येशू त्यांना अटल श्रद्धेत जगण्याचा अर्थ शिकवित होता. आपल्या शिष्यांना भविष्यात नाकारले जाणे आणि होणाऱ्या त्रासासाठी तयार करीत होता. 26 एप्रिल 1937 रोजी तामिळनाडू राज्यातील त्रिचिलापल्ली या ठिकाणी जन्माला आलेल्या एका बालकाने वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी घर सोडले. ख्रिस्ताला अपेक्षित असलेले मिशन त्याला पूर्ण करायची होती. ख्रिस्ताच्या हाकेने तो झपाटला होता.
ख्रिस्ताचा मिशनरी होण्यासाठी आवश्यक असलेल्या 2 पात्रता म्हणजे येशूची हाक आणि आज्ञाधारपणाची तयारी घेऊन खडतर जीवन जगून पुरोगामी विचारसरणीच्या अनुसरण करणाऱ्या गरिबांच्या पददलित लोकांच्या हितासाठी सदैव तयार असलेल्या इग्नेशियस लोयोला ह्यांच्या येशू संघीय संस्थेत 30 मे 1957 रोजी त्यांनी प्रवेश घेतला. ख्रिस्ताचा मिशनरी होण्याच्या उद्देशाने पछाडलेल्या या भावी मिशनऱ्यांनी 13 वर्ष धर्मगुरुपदाचा अभ्यास केला. येशू संघीय संस्थेच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेल्या त्यांनी 14 एप्रिल 1970 रोजी गुरुदीक्षेचा स्वीकार केला. आता त्याला करायची होती निवड. वर्षानुवर्ष अन्याय व अत्याचाराचा बळी ठरलेला एक शीन आवाज दरीखोऱ्यातून त्यांना साद घालत होता. तो आवाज त्यांनी ऐकला आणि आपले मूळ राज्य सोडून ख्रिस्ती प्रेमाने पछाडलेल्या ह्या मिशनऱ्यांनी जमशेदपूर हा मिशन प्रांत आपली कर्मभूमी म्हणून निवडला. परंतु रांची, झारखंड येथील आदिवासी लोकांची निकट त्यांनी जाणली व ह्या अतिदुर्गम आदिवासी प्रदेशातील लोकांच्या सेवेसाठी तो धावला. आदिवासी स्वतंत्र भारताची नागरिक, भारताला स्वातंत्र्य मिळून बरेच वर्ष झाली तरी शिक्षणापासून कोसो दूर, या अशिक्षित जमातीकडे रहिवासी असल्याचा ना पुरावा ना दाखला. पण ते जिथे वास्तव्य करतात तिथे भूगर्भात असलेल्या अनेक खनिजावर अनेकांची नजर, आणि त्यामुळे त्या आदिवासींना अशा ठिकाणाहून विस्थापित करायचं हे धोरण. त्या स्थितीत ख्रिस्त प्रेरित हा मिशनरी शांत कसा बरं बसणार? बिकॉज द मिशन ऑलवेज टेक्स प्रायोरिटी ओव्हर आ कम्फर्ट अँड कन्व्हिनियन्स. स्वतः सर्व सुखसोयींचा त्याग करून 5 दशकापासून आदिवासींसाठी ते लढा देत होते. ते त्यांना त्यांच्या जमिनी मिळवून देत असत. त्यामुळे ते आदिवासी लोकांमध्ये अतिशय प्रिय होते. अशा या सच्चा मिशनऱ्याचा भीमा कोरेगावला झालेल्या दंगलीशी व एल्गार परिषदेशी काहीही संबंध नव्हता. पण जबरदस्तीने तो संबंध जोडण्याचा प्रयत्न करून त्यांना ऑक्टोबर 8, 2020 रोजी अटक करण्यात आली. आदिवासींना प्रभावी नेतृत्व मिळू नये म्हणून चाललेला हा प्रयत्न, त्यांचा कणा मोडण्याचा हा प्रयत्न. वयामुळे बहिरेपणा आलेली व पार्किन्सन म्हणजेच कंपवत या आजाराने ग्रस्त असलेले वृद्ध मिशनरी, त्यांना स्वतःच्या पायावर धड उभेही राहता येत नव्हती. परंतु त्यांची भीती मात्र अनेकांना वाटत होती व NIA ही त्याला अपवाद नव्हती. आणि त्यामुळेच न्यायदान करणारी न्यायदेवता डोळ्यावर घट्ट गच्च पट्टी बांधून उभी होती. तिला हे काहीच दिसले नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले उभे आयुष्य आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या या मिशनऱ्याचा सन्मान करण्याऐवजी त्याला देशद्रोही ठरविण्यात आली. ह्याही स्थितीत त्याची येशूवरील श्रद्धा मात्र तसूभरही ढळली नाही. येशूचे अनुसरण करणे सोपे नाही हे तो मिशनरी जाणून होता. आजच्या शुभ वर्तमानातील येशूचा धडा त्यांनी पक्का गिरविला होता. गरम कपडे, स्ट्रॉ व सीपर शिवाय तो तुरुंगात राहिला. वारंवार विनंती करूनही अगदी सर्वसामान्य वाटणाऱ्या ह्या गोष्टी त्यांना मिळू शकल्या नाहीत. परंतु आमचे बंधू स्टॅन स्वामी निराश झाले नाहीत. त्यांनी तेव्हाही म्हटले, हे दुःख केवळ माझ्या एकट्याच्या वाट्याला आलेले नाही. मीही त्या अनेकांतील एक आहे जे हे दुःख भोगत आहेत.
मीही त्या अनेकांतील एक आहे जे हे दुःख भोगत आहेत. अशा या सच्च्या मिशनराचा मृत्यू 5 जुलै 2021 रोजी केवळ योग्य वेळी आरोग्य सेवा न पुरविल्यामुळे झाला. हे भारतीयांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. न्यायालयीन कोठडीत एखादा समाज कार्यकर्ता सर्व यंत्रणेच्या डोळ्यात देखत मरून जातो आणि तरीही कोणाला काहीही वाटत नाही. हे या देशातील व्यवस्था शून्यतेचे लक्षण स्टॅन स्वामी यांच्या तुरुंगातील मृत्यूमुळे पुन्हा एकदा ढळढळीतपणे समोर आले आहे. त्यांनी झाडलेली त्यांच्या पायाची धूळ नक्कीच न्याय मागेल. फादर स्टॅन स्वामी यांचा पृथ्वीवरील मिशनरी प्रवास रक्तसाक्षांची लाल वस्त्रे परिधान करून संपला असेल, परंतु अनंत जीवनाच्या सुरुवातीला येशूकडून नक्कीच शाबासकीचे शब्द त्यांना ऐकायला मिळतील. शाबास भल्या व विश्वासू दासा. शाबास भल्या व विश्वासू दासा.